रसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 12 बघत होतो। पज्जय विजुदं दौवं दौवविजुत्ताय पज्जयाणत्ति दोण्णम् अडण्णभूतं भावं समणा परुवेन्ति। काय सांगितलं अर्थ? जयसेनाचार्यजींची टीका आहे। अथद्रव्य पर्यायाणां निश्चयेन अभेदं दर्शयति। द्रव्य आणि पर्यायाचं निश्चयनयाने अभेद सांगतात। कुठल्या निश्चयनयाने? द्रव्य आणि पर्यायामध्ये भेद आहे का अभेद आहे? जेव्हा द्रव्य आणि पर्याय पण आहे म्हणजे कुठल्या न्यायाने भेद आहे, कुठल्या न्यायाने अभेद आहे? द्रव्य आणि पर्यायामध्ये कुठल्या न्यायाने भेद आणि कुठल्या न्यायाने अभेद आहे? म्हणजे म्हणायचं अशुद्ध निश्चय न्यायाने त्यांच्यामध्ये अभेद आहे आणि व्यवहार न्यायाने भेद आहे। तर म्हणून सांगता येतं की अशुद्ध निश्चय न्यायाने जेव्हा सांगतो त्यावेळेस आपण पर्यायाकडून द्रव्याचं कथन करतो ना, जसं क्रोधी जीव, केवल ज्ञानी जीव किंवा सिद्ध जीव, असं जेव्हा पर्यायाकडून करतो, सम्यक दृष्टी जीव, असं पर्यायाकडून अभेद करून जेव्हा द्रव्याचं कथन करतो त्यावेळेस तिथं अशुद्ध निश्चय नाही होतो तो। आणि जेव्हा सर्वथा भिन्न करून त्यांचं वर्णन करणार, तसं माझी क्रोध पर्याय, मग मी भिन्न आहे आणि माझी क्रोध पर्याय भिन्न आहे असं म्हणत असताना माझी ती पर्याय असं म्हणलं तर कुठला नाही? 7 नंबर चार्टमधलं लावायचं। भेदवृत्ती नाही येणार जेव्हा नुसत्या पर्यायाचं वर्णन करतो त्यावेळेस। म्हणून पर्याय ही कथनचित भेदरूप आहे, कथनचित अभेदरूप आहे, त्याची सिद्धी करून सांगतात तिथं। निश्चयने आणि त्यांच्यामध्ये अभेद आहे। मग गाथेचा अर्थ काय सांगितला? पज्जय विजुदम दौवम नथी। सांग अर्थ। पज्जय विजुदम दौवम नथी। पर्याय वियुक्त, पर्यायाला सोडून असते, द्रव्य नसते। दौव विजुक्ताय पज्जया नथी। द्रव्याने वियुक्त पर्याय नसते आणि द्रव्य वियुक्त पर्याय नसते। पुढं दोन्नम अनन्यभूतम। दोन्ही कसे आहेत? अनन्यभूत आहेत। हां, म्हणजे त्यांच्यामध्ये कथनचित अनन्य आहेत, ते एकरूप आहेत। भावम समणा परुवेंती। कथनचित अनन्यभूत भाव आहे असं श्रमणांनी परुवेंती म्हणजे सांगितलेलं आहे। पर्याय रहित द्रव्य नहीं होता, द्रव्य रहित पर्याय नहीं होती। दोनों एक दूसरे से अनन्यभूत भाव है। अनन्य यानी एक रूप म्हणा। अन्य आणि अनन्य, अन्य नाही ते अनन्य, म्हणजे द्रव्य आणि पर्याय हे सर्वथा भिन्न भिन्न नाहीत, ऐसा श्रमण कहते हैं। वाच जयसेनाचार्यांची टीका आहे। दधी दधी दुग्धादी पर्याय रहित गोरसवत पर्याय रहित द्रव्यम नसती। 2 अँगलनी सांगणार ना, पर्याय रहित द्रव्य नसतं आणि द्रव्य रहित पर्याय नसते। तर पहिल्यांदा सांगतायत पर्याय रहित द्रव्य नसतं। जसं की दधी म्हणजे दही, दूध आदी पर्यायाने रहित गोरसाप्रमाणे। जसं की गोरस हे द्रव्य आहे, तर ते द्रव्य दूध, दही, तूप, ताक, लोणी या कुठल्या तरी पर्यायामध्ये आढळणार।
असं नसणार की पर्याय रहित द्रव्य कधीही मिळणार नाही. आणि पुढं उलट सांगणार, द्रव्यरहित पर्याय नसते. वाच. गोरसरहित दधी दुग्धादी पर्यायवत द्रव्य विमुक्ता द्रव्य विरहिताः पर्यायाः न सन्ति. द्रव्य विमुक्ताः द्रव्य विरहिताः पर्यायाः न सन्ति. बहुवचन आहे ना ते. काय सांगितलं? द्रव्यरहित पर्याय नसते आणि पर्याय रहित द्रव्य नसतं. हे दोन्ही घटवायचं आहे ना त्यांना, दोन्ही साईडनी. काय म्हणलं? द्रव्य रहित पर्याय नसते. ह्याला काय सांगितलं उदाहरण? द्रव्यरहित पर्याय नसते म्हणताना म्हणजे ही पर्याय कुठली आहे? गोरस वगैरे काय दूध दही ही पर्याय आणि गोरस हे द्रव्य आहे. त्यामुळं गोरस हे द्रव्य पर्यायाने रहित नसतं. म्हणजे तूप आता ही एक पर्याय घेतली आपण. परवा मला कोणीतरी विचारलं की तूप लोणी हे सुद्धा गोरस आहे का? तर गोरसच म्हटलं त्याला. म्हणजे त्याच्यामध्ये दुधाचं पासून पदार्थ जे जे मिळाले ते सगळं गोरस म्हटलं जातं. त्यामुळं द्रव्यरहित पर्याय नसते. फक्त तूप आहे आणि त्याच्यामध्ये गोरस हे द्रव्य नाही आहे असं होणार नाही. आणि उलट करा, पर्यायरहित द्रव्य नसतं म्हणजे ही तूप ही पर्याय आहे पण तिथं गोरस रूप द्रव्य नाही आहे असं होणार नाही. आणि गोरस हे द्रव्य आहे आणि तिथं कुठली पर्याय नाही आहे असं होणार नाही. म्हणून द्रव्यरहित पर्याय नसते आणि पर्यायरहित द्रव्य नसतं. दोन्ही साईडनी सांगितलं. तसंच जीवाचं सांगा. त्या दिवशी लावलं होतं तसं की सम्यकदृष्टी मिथ्यादृष्टी जीव असं जेव्हा म्हणतो त्यावेळेस तिथं जीव आहे पण त्याला सम्यक दर्शन किंवा मिथ्यादर्शन कुठलं तरी पर्याय असणारच. असं नाही आहे की पर्यायरहित जीव दिसून येईल असं होणार नाही. आणि द्रव्यरहित पर्याय दिसून येते असं पण नाही. म्हणजे 3 वेद आहेत, स्त्रीवेद पुरुषवेद नपुंसकवेद. कुठल्या तरी एका वेदात मनुष्य दिसणारच. असं नाही होणार की न तो स्त्री आहे न पुरुष आहे न नपुंसक आहे असं होणार का? ही झाली पर्याय. मग असं सगळीकडे लावा. ज्ञानाची कुठली पर्याय? मतिश्रुत अवधी मनपरे केवल कुमती कुश्रुत कुअवधी या सगळ्या पर्याय आहेत. मग जीव आहे आणि तिथं कुठलंही ज्ञान नाही आहे असं होणार नाही. ज्ञान पर्याय कुठली ना कुठली तिथं असतेच. आणि जिथं ज्ञान पर्याय आहे तिथं जीव आहेच. त्यामुळं पर्यायरहित द्रव्य नसतं. सगळ्या तुमच्या 14 मार्गणांमध्ये पण लावलं तरी चालणार. पंचेंद्रिय अवस्था आहे जाती. मग जिथं जीव आहे तिथं एक तर तो एकेंद्रिय आहे, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय नाही तर पंचेंद्रिय आहे. याला सोडून जीव नाही आहे आणि जीवाला सोडून या पर्याय नाही आहेत. समजतंय? दुसरी मार्गणा सांगा एखादी. मार्गणा माहीत आहेत का? सांग रुपाली. कुठल्याही मार्गणा या पर्याय आहे तर ती पर्याय द्रव्याला सोडून म्हणजे जीवाला सोडून नसते. मग जीव मार्गणांनी मध्ये आढळतो आणि मार्गणा जीवामध्ये आढळतात किंवा जीव त्यामध्ये दिसतो द्रव्य रूपाने. सांग कोणाला ते सांगा. मी ज्ञान मार्गणा घटवली, सम्यक दर्शन मार्गणा घटवली. तुम्ही घटवा. त्रस स्थावर. आयदर त्रस आहे नाहीतर स्थावर आहे नाहीतर मग त्याच्या अतीत आहे. हे सोडून तिसरं कुठलं पर्यायरहित कुठलं जीव नसतो. म्हणजे कुठंतरी जीव असेल तर एकतर तो त्रस असणार नाहीतर स्थावर असणार. तुम्ही कोण आहे मामा? तुम्ही कोण आहे? त्रस आहे का स्थावर आहे? मग स्थावर आहे. मग आव 2च पर्याय आहेत. त्रस म्हणजे पंचेंद्रियापर्यंत. मग तुम्ही कोण आहे? मग संज्ञी पंचेंद्रिय येतात की त्रसमध्ये. पण मी तर जीव आहे, मी त्रस नाही स्थावर नाही असं सांगा चालतंय. नाहीतर पर्यायापेक्षेने पाहिलं तर त्रस ही पर्याय आहे आत्ता आपल्याजवळ. बरं अजून
दुसरी मार्गाणा सांगा. रुपाली सांग, मित्र माझ्यासमोर बस. सोनी मार्गाणा माहीत आहेत का? विस्प्ररूपणा माहीत आहेत का? धवलाचं दुसरं पुस्तक वाचायचं आहे मला. कसं वाचणार तुम्ही लोक? कषाय सहित जीव आणि कषायातीत. कषायातीत म्हणजे 4 कषाय आहेत. कुठल्या ना कुठल्या कषायात जीव आढळतोच. असंही कधीही होणार नाही की कुठल्याही कषायांनी तो रहित झाला. 10व्या गुणस्थानाच्या वर बघितला तर तो जीव नसणार, कषाय रहित असणार. पण जिथं कुठं संसारी दशेमध्ये आहे 10व्या गुणस्थानापर्यंत, तर नियमाने तो कुठल्या ना कुठल्या कषायाच्या उदयामध्ये असणारच. त्यामुळं जीव आहे तर द्रव्य आणि त्याच्यामध्ये पर्याय दिसून येणार एखादी कुठली कषाय, आणि कषाय रहित द्रव्य नसतं, द्रव्यरहित कषाय नसते. बरोबर, असं समजून घ्या. कुठल्याही पर्याय तरी कुठली ना कुठली पर्याय त्याच्यामध्ये असणारच. लेशा असते. बरोबर, कुठल्या तरी लेशेमध्ये आढळणार. अजून गई इंदिये सुकाये जोगे वेदे. 4 गतीमध्ये कुठली तर गती असणार. वेद लावलं की वेद लावलं की योग असेल, योग आहे. बरोबर, कुठल्या ना कुठल्या योगामध्ये आढळणार जोपर्यंत अयोगी होत नाही तोपर्यंत, किंवा अयोगी ही पण पर्याय आहे. मग त्या पर्यायामध्ये जीव दिसतो. म्हणजेच द्रव्य पर्यायाने रहित नसतं आणि पर्याय द्रव्याने रहित नसते, हे सिद्ध केलं. ठीक आहे, चला पुढं. यतः एवं अभेदनेन द्रव्यपर्यायोः भेदः नास्ति ततः एव कारणात् द्वयोः द्रव्यपर्याययोः अनन्यभूतम् अभिन्नभावः सत्तां द्रव्यपर्याययोः अनन्यभूतम् अनन्यभूतम् अभिन्नभावं सत्ताम् अस्तित्वस्वरूपं प्ररूपयन्ति. ज्या कारणाने अभेदनयाने द्रव्यपर्यायामध्ये भेद नाही, त्याच कारणाने दोघांमध्ये म्हणजे द्रव्य आणि पर्यायामध्ये अनन्यभूत अभिन्न भाव आहे. म्हणजे त्याचं सत्ता, अस्तित्व, स्वरूप सगळं एक आहे असं प्ररूपण करतात. काय म्हणले रुपाली? बसा, मलाच किचनवर बसवती आता कट्ट्यावर. जाऊन बसा जरा शास्त्राजवळ. काय सांगायला लागलेत? ज्या कारणाने द्रव्य आणि पर्यायामध्ये भेद नाही, म्हणजेच द्रव्य आणि पर्याय कथनचित अभेद आहेत, त्या कारणानेच द्रव्य आणि पर्यायामध्ये अनन्यभूत भाव आहे, अभिन्न भाव आहे, अभिन्न सत्ता आहे, अस्तित्व आहे, स्वरूप आहे असं प्ररूपण करतात. भाव म्हणा, पदार्थ म्हणा, स्वरूप म्हणा, हे सगळे एक अर्थवाची आहे. पुढं एकथयन्ति श्रमणाः महाश्रमणाः सर्वज्ञाः इति. के म्हणजे कोण सांगितलं? कोणाच्या द्वारे असं सांगितलं गेलं आहे? तर महाश्रमण सर्वज्ञ यांच्याद्वारे हे सांगितलं गेलं आहे. काय सांगितलं? हे सगळं द्रव्याशिवाय पर्याय नाही आणि पर्यायाशिवाय द्रव्य. द्रव्य आणि पर्यायामध्ये कथनचित अभिन्नता आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे आता मी इथं या पर्यायामध्ये दिसतोय, तर असं होणार नाही की या समजा ही आयु संपली मामा, तर द्रव्य तुमचं जीव आणि पर्याय आहे ती आत्ता मनुष्य पर्याय आहे. पण असं होणार नाही की तुमचं शरीर आत्ता इथं नष्ट झालं, म्हणजे आयु संपली आणि तुमचा जीव निघून गेला, मग द्रव्य भिन्न झालं का नाही हो? मनुष्य पर्याय कुठं राहिली तिथं? मग द्रव्याने रहित पर्यायाने रहित द्रव्य दिसलं का नाही? कळलं का मला काय म्हणायचं आहे? मनुष्य ही पर्याय आहे. जेव्हा मनुष्य या आयुचा क्षय झाला तर ही पर्याय नष्ट झाली, मग द्रव्य वेगळं झालं की तिथं?
मग पर्यायरहित द्रव्य दिसलं की जीवद्रव्य नाही, ती विग्रहगतीतली पर्याय आहे की ते तेजस कर्मांशलिक आहे. पर्याय काय आहे बोला रुपाली, पर्याय कुठली आहे? विग्रहगती ही पर्याय आहे ना. विग्रहगती पर्याय म्हणायची का? आमच्याकडे 4च गती आहेत, विग्रहगती नाही आहे. मनुष्य देव तिघांचे नारकी भावात चाललोय विग्रहगतीमध्ये आहे म्हणजे पुढच्या भावात जो चाललोय ती पर्याय चालली सुरू झाली ना ती गती. तिथून गती नामकर्म सुरू झालं म्हणजे तुम्ही इथून मरून समजा देवगतीला जाणार आहे तर मनुष्यगतीचा क्षय झाला, मनुष्यगती ही पर्याय नष्ट झाली, देवगती ही पर्याय सुरू झाली. तिथं भलेही शरीर नाही आहे पण पर्याय सुरू झाली ना ती. म्हणजे एका समयाचं सुद्धा मध्ये गॅप नाही आहे की गती नामकर्म किंवा आयु नामकर्म पुढं मिळणारच लगेच. काय म्हणले मामा? या शरीरातून बाहेर पडलो तर मनुष्य ही पर्याय नष्ट झाली, पण तुम्ही कुठल्या पर्यायात जन्मणार आहे ना पुढच्या त्या पर्यायाचा उदय सुरू झाला. त्यामुळं सांगितलं पर्याय विरहित द्रव्य नसतं. कधी शंका करू नका. असं कुठंतरी भूतप्रेत बाहेर पडून फिरायला लागलेत तरी पण ती त्यांची पर्याय आहे. द्रव्य असं काय जीव कुठंतरी आत्मा आहे आणि तो फिरतोय, आत्मा फिरतो बरं का, पण पर्यायरहित फिरत नाही. काय म्हणले? आहेत का आत्मे तुमच्याकडं? काय आत्मा आहे का तुमच्याकडं? फिरतोय का? तर आत्मा फिरतोय तर तो व्यंतर या अवस्थेमध्ये आहे म्हणजे पर्याय आहे ती त्याची. म्हणजे पर्यायरहित द्रव्य नसतं हे सिद्ध केलं. हां, त्या दोघांमध्ये कथंचित अनन्यभूत भाव आहे हे सांगतायत. अथवा द्वितीय व्याख्यानम अथवा दुसरं व्याख्यान सांगतात. द्वयोः द्रव्यपर्याययोः अनन्यभूतम् अभिन्नभावं पदार्थं वस्तुश्रमणाः प्ररूपयन्ति. पदार्थः वस्तुश्रमणाः प्ररूपयन्ति. काय सांगितलं? अथवा दुसरं व्याख्यान करतात द्रव्य आणि पर्यायामध्ये अनन्यभूत अभिन्न भाव आहे, त्यालाच पदार्थ वस्तू असं श्रमणांनी कथन केलेलं आहे. काय वेगळं सांगितलं? मग तेच सांगितलं की वरच्या व्याख्यानासारखं. वरती पण सांगितलं होतं ना अभेद न्याय द्रव्य पर्याय में भेद नहीं है, दोनों अभेद रूप है. सत्ता अस्तित्व सांगितलं वक्ती आणि इथं अभिन्न भाव. पुढं करतील खुलासा बघू. द्रव्य सत्ताम अस्तित्व रूपम असं आलं वक्ती. ते झालं की ते काय एकार्थवाची शब्द आहेत म्हणून सांगितले होते. द्रव्य और पर्याय दोनों से अनन्यभूत अभिन्न पदार्थ को वस्तू कहते हैं असं सांगायला लागले. ओके, द्रव्य वर सांगितलं होतं द्रव्य आणि पर्याय ह्यांच्यामध्ये अभिन्न भावरूप सत्ता असते त्याला अस्तित्व म्हणलं. आता इथं सांगतात की द्रव्य आणि पर्याय दोघांचा अनन्यभूत भाव म्हणजेच काहीतरी वस्तू आहे ती. आता द्रव्य म्हणत असतानाच ती पर्यायाने सहितच आहे की, पण आता एक कथन करण्याच्या अपेक्षेने असं सांगतायत. द्रव्य और पर्याय दोनों से अनन्यभूत अभिन्न पदार्थ को वस्तु कहते हैं. पुढं भाव शब्देन कथम पदार्थः बन्यते इति चेत्. कुठे गेलो? भाव शब्देन कथम पदार्थः बन्यते इति चेत्. भाव शब्दाने कशा रीतीने पदार्थ असं अर्थ काढताय असं कसं सांगितलं? म्हणजे भाव हा पर्यायवाचक शब्द आहे तर भाव या शब्दाच्या द्वारे पदार्थ कसं घ्यायचा? पर्याय भाववाचक म्हणतो ना आपण. भाव म्हणजे एक अवस्था म्हणा, पर्याय म्हणा. भाव या शब्दाने पदार्थ कसं काय सांगताय असं विचारतायत प्रश्न. द्रव्य पर्यायात्मकः भावः पदार्थः वस्तू इति वचनात. हां, काय सांगताय? द्रव्य पर्यायात्मक भाव त्यालाच पदार्थ म्हणलं, त्यालाच वस्तू म्हणलं असं सांगितलेलं असल्यामुळे शास्त्रामध्ये असं वचन आहे की भाव पदार्थ वस्तू द्रव्य आणि पर्यायात्मक असते.
जे काही द्रव्य पर्यायात्मक असते ते पदार्थ म्हणा, वस्तू म्हणा, भाव म्हणा, सगळं एकार्थवाची आहे. मग हे सगळं समजून काय फायदा आपल्याला ते पुढं सांगतायत. अध्यात्म अत्र सिद्ध रूप शुद्ध पर्यायात अभिन्न शुद्ध जीवा अभिन्न गडबड करू नको. शुद्ध जीव द्रव्यम रुपाली काय सोनाली गडबड करू नको, चुकीचं वाचतेस. अत्र सिद्ध रूप शुद्ध पर्यायात अभिन्नम. इथं तसं नाही आहे, नुसतं भिन्न आहे. पहिल्यांदा घेताना टिंब नाही आहे पाहिजे तिथं. मग नाही आहे माझ्याकडे पण आहे टिंब आहे. पण एके ठिकाणी भिन्न घ्यायला पाहिजे होतं, एके ठिकाणी अभिन्न घ्यायला पाहिजे होतं ना. सिद्ध रूप शुद्ध पर्यायात अभिन्नम शुद्ध पर्यायात अभिन्नम शुद्ध जीवास्तिकाय संज्ञम शुद्ध जीवद्रव्यम शुद्ध निश्चयेन उपादेयम इति भावार्थः. दोन्हीकडे पण अभिन्न शब्द आला, भिन्न नाही आहे का तिथं? का डबलदा छापलं गेलंय माझ्याकडं? दोनदा खूप एकदाच. हा ना, एकदाच असायला पाहिजे, ते दोनदा आलंय माझ्याकडं. ठीक आहे, काय सांगतायत येथे सिद्धरूप शुद्ध पर्यायापासून अभिन्न शुद्ध जीवास्तिकाय नावाचं शुद्ध द्रव्य शुद्ध निश्चयने उपादेय आहे असा भावार्थ आहे. हे सगळं समजून काय फायदा आहे तुम्हाला? ठीक आहे, कुठल्या तरी पर्यायाने सहित असताना जीव, तर मायासाठी कुठलं द्रव्य उपादेय आहे? कुठल्या पर्यायामध्ये असायला पाहिजे माझा जीव? तर सांगतायत शुद्ध पर्यायामध्ये स्थित असणारा तो शुद्ध जीव. ठीक आहे, तुमच्यासाठी ती अवस्था प्रगट करणं हे उपादेय आहे किंवा ते लक्ष आहे. म्हणजे मी कुठल्या ना कुठल्या पर्यायात आढळणार, तर मला न मनुष्य बनायचंय, न देव, न नारकी, न तिर्यंच. मग कुठली तरी पर्याय असणारच माझी. तर कुठली हवी आहे? मागा. कुठली पर्याय पाहिजे म्हटल्यावर मिळणार नाही आहे. पण जर कुठल्या तरी पर्यायात राहायचंय तर सांगतायत सिद्ध पर्यायच माझ्यासाठी उपादेय आहे, म्हणजे प्रगट करण्यायोग्य उपादेय. म्हणून सिद्ध अवस्थेशिवाय दुसऱ्या सगळ्या अवस्थांमध्ये अशुद्धता आहे, विकल्प आहेत, दुःख आहे, संसार आहे. त्या पर्यायांमध्ये जोपर्यंत राहणार तोपर्यंत भटकणार. म्हणून एकदा सिद्ध दशेला प्राप्त झालो तर पुन्हा पुन्हा सिद्ध रूपाने शुद्ध पर्यायांची उत्पत्ती होणार. म्हणून शुद्ध निश्चयने शुद्ध जीवद्रव्य माझ्यासाठी उपादेय आहे. ज्यांनी कोणी शुद्ध जीवाचा आश्रय घेतला त्याच्या पर्यायामध्ये नियमाने शुद्धच अवस्था प्रगट होणार, म्हणजे सिद्ध दशा प्रगट होणार असा भावार्थ आहे. यस्मिन् वाक्ये नय शब्द उच्चारणं नास्ति तत्र नययोः शब्द व्यवहारः कर्तव्यः. अन्यतर अध्याहारवत स्यात् शब्द अध्याहारवत वा. यस्मिन वाक्ये ज्या वाक्यामध्ये नय शब्दाचं उच्चारण केलेलं नसेल, कुठल्या नयाने सांगितलं वगैरे किंवा काय भेद वगैरे नाही सांगितलं, असं जर असेल कुठं नय शब्दाचं उच्चारण केलं नसेल, तेथे नययोः शब्द व्यवहारः कर्तव्यः. तेथे शब्द दोन्ही नयांचा वाचक आहे असा व्यवहार करून घ्यायला पाहिजे. जिस वाक्य में नए शब्द का उच्चारण न किया हो वहाँ वह शब्द दोनों नयों का वाचक है ऐसा व्यवहार का व्यवहार म्हणजे अध्याहार कर लेना चाहिए. जैसे क्रिया कारक दोनों का एक साथ ले आते हैं, क्रिया और कारक दोनों को एक साथ ले आते हैं, अथवा स्यात् शब्द से दोनों प्रकार से अर्थ कर लेते हैं. अध्याहार शब्द का अर्थ है पूर्व कथित भाव को आगे भी ग्रहण कर लेना.
काय कळलं सांगा? जिथं कुठं असं नाही सांगितलं की या नयाने असं आहे, त्या नयाने असं आहे, असं जिथं नाही सांगितलं तिथं समजून घ्या. जर फक्त एके ठिकाणी सांगितलंय की शुद्ध निश्चय नयाने शुद्ध द्रव्य उपादेय आहे, तर तिथं गर्भित काय हो? दुसरा नय. ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे. काय ग्रहण केलं सांगा? पर्याय हे आहेस का? हां बरोबर आहे. शुद्ध निश्चय नयाने शुद्ध जीवद्रव्य उपादेय आहे, तर अशुद्ध निश्चय नयाने अशुद्ध द्रव्य हे आहे. कारण त्या पर्यायाशी अभेद करून सांगताय ना द्रव्याला. त्यामुळं अशुद्ध द्रव्य माझ्यासाठी उपादेय नाही. किंवा निश्चय नयाने द्रव्य पर्यायामध्ये अभेद आहे, तर व्यवहार नयाने तिथं भेद आहे. हे सगळं अध्याहार ग्रहण करून घ्या. अध्याहार म्हणजे न सांगितलेलं, पूर्वी सांगितलेलं, त्याचं कथन ओढून जोडून घ्यायचं, ह्याला म्हणायचं अध्याहार. पूर्वकथित गाथेमध्ये जे काय आलेलं प्रकरण असेल त्याचा इथं संदर्भ लावून घेणे. म्हणून सगळं सांगणं शक्य नाही आहे शास्त्रामध्ये. शब्दांची मर्यादा आहे, अल्प आहेत शब्द. मग ते सगळं विस्तार करण्यासाठी म्हणून जरी एक शब्द सांगितला तर त्याच्यावरून दुसरा शब्द समजून घ्या, दुसरा नय समजून घ्या, असं सांगतायत. तर आता द्रव्य आणि पर्यायामध्ये कथनचित भेद का असतो आणि कथनचित अभेद का असतो ह्याच्यासाठी हेतू दिलेत. अष्टसहस्रीच्या 3ऱ्या पुस्तकामध्ये पान नंबर आहे 323. 3रं पुस्तक असेल तर कारिका नंबर 7172 आहे. त्याच्यात त्यांनी चांगलं वर्णन घेतलं. म्हणजे आपण दरवेळीस लावतो ते 3च हेतूंच्या द्वारे लावतो. द्रव्य आणि पर्यायामध्ये भेद का आहे? संज्ञा, लक्षण आणि प्रयोजनाच्या अपेक्षेने भेद असल्यामुळे. तर त्यांनी जवळपास 7-8 हेतू दिलेत. काय पहिल्यांदा प्रतिज्ञा वाक्य, द्रव्य आणि पर्याय यामध्ये कथनचित भेद आहे का, त्याच्यासाठी हेतू देत आहे. पहिला हेतू दिला संज्ञा भिन्न भिन्न असल्यामुळे. हे तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे काय हो? संज्ञा म्हणजे नाव. द्रव्याचं नाव द्रव्य, पर्यायाचं नाव पर्याय आहे, असं त्यांच्यामध्ये त्यांचं नाव भिन्न असल्यामुळं भेद आहे कथनचित. ओके. दुसरं सांगितलं लक्षण भेदात. दोघांचं लक्षण भिन्न भिन्न आहे. द्रव्याचं लक्षण काय, पर्यायाचं लक्षण काय? स्वलक्षण असं शब्द वापरलाय त्यांनी. त्यामुळे इथं द्रव्याचं स्वलक्षण भिन्न आहे आणि पर्यायाचं स्वलक्षण भिन्न आहे. नित्य आहे त्याचा कुठल्या द्रव्याच्या कुठल्याही व्याख्येवरनं वगैरे सांगितलं तरी चालतंय. आता त्यांनी असं पण घेतलं सामान्य, विशेष. हां, जसं द्रव्याचं स्वरूप आहे ते घेतलं तरी पण इथं त्याचं लक्षण झालं ते. द्रव्य सामान्य असतं, नित्य असतं, किंवा पर्यायांचा पिंड असतं. आणि पर्याय आहे ती स्वतंत्र आहे, द्रव्यांशी आहे, द्रव्यांश आहे वगैरे. सगळ्या लक्षणांवरून ते दोघांमध्ये भेद आहे असं सिद्ध केलं. तिसरं प्रयोजन सांगायचं होतं तुम्हाला मला. द्रव्याचं प्रयोजन काय आणि पर्यायाचं प्रयोजन काय? दोघांच्या प्रयोजनामध्ये भिन्नता आहे. काय सांगितलं होतं? माहीत नसलं तर लिहा, इथं घेतलंय त्यांनी असं बरं का. द्रव्यम एकत्र अन्वय ज्ञानाधिकम जनयती इति द्रव्य प्रयोजनम. द्रव्याचं प्रयोजन काय आहे? हां सॉरी, ते एक लक्षण चांगलं घेतलं बरं का. थोडंसं वाचते मी इथलं काय घेतलेलं. लक्षण के भेद से दोनों में भिन्नता है. तर द्रव्याचं लक्षण केलं सद्रव्य लक्षणम. सत हे द्रव्याचं लक्षण आहे आणि पर्यायाचं लक्षण किंवा गुणपर्यय व द्रव्यम हे दोन्ही पण तिथं येणार द्रव्याचं लक्षण करताना. गुणपर्याय वान असतं ते द्रव्य असतं असं म्हटलं तरी पण चालतंय. आणि पर्यायाचं लक्षण काय? सूत्र सांगा.
तद्भावः परिणामः असं घेतलं त्यांनी. पर्यायाचं लक्षण काय? तद्भावः परिणामः. काय अर्थ त्याचा? त्याचा भाव, परिणाम, तो परिणाम आहे त्यालाच पर्याय म्हणायचं. त्याचा भाव म्हणजे द्रव्याचा भाव किंवा परिणाम किंवा परिणमन, त्याला म्हणायचं पर्याय. मग हे पर्यायाचं लक्षण आहे. पर्याय का लक्षण? तद्भावः परिणामः उस प्रतिविशिष्ट रूप से होना ही परिणाम है. म्हणजे त्या रूपाने परिणमन तसं करणं हे पर्यायाचं लक्षण आहे. परत लक्षण करत असताना पुढं सहभावी गुण असतात, क्रमभावी पर्याय असते, द्रव्य अनादि अनंत एक स्वभाव रूप असतं, पर्याय साधी शांत अनेक स्वभाव रूप असते. हे त्यांनी दुसरं घेतलं पुढं. ठीक आहे, एवढं तर समजून घ्या. लक्षण काय केलं? सत हे द्रव्याचं लक्षण आहे, तर तद्भाव रूप परिणाम हे पर्यायाचं लक्षण आहे. प्रयोजन काय केलं? द्रव्याचं प्रयोजन एकत्व अन्वय ज्ञानादि कार्य रूप है. द्रव्य जे आहे ते एकत्व अन्वय ज्ञानादिकांना उत्पन्न करणं हे झालं द्रव्याचं प्रयोजन. काय म्हणले? तुमच्याकडे हे नाही आहे, मला माहिती आहे, आणि तुम्हाला हे माहीत पण नाही आहे. त्यामुळं जरासं सिरियसली झाले. 3 मिनिट राहिलेत. काय म्हणले? सांग रुपाली, काय म्हणले? एकत्व अन्वय ज्ञानादिकांना उत्पन्न करणं हे द्रव्याचं प्रयोजन आहे, आणि त्याच्या विरुद्ध घ्यायचं पर्यायाचं. अनेकत्व व्यावृत्ती ज्ञानादिकांना उत्पन्न करणं, भिन्न भिन्न ज्ञानांना उत्पन्न करणं हे झालं पर्यायाचं प्रयोजन. म्हणजे अनेक पर्याय आहेत, 1 2 3 4 अशा एका द्रव्याच्या. तर त्या द्रव्यामध्ये एकत्व रूपाने राहणारं जे आहे ना, आता हे सगळ्या पर्यायामध्ये व्याप्त असणारे हे द्रव्य आहे, तर या पर्यायांमध्ये एकत्व अन्वय रूपाने जे राहणं आहे त्याला म्हणायचं द्रव्याचं प्रयोजन. आणि पर्यायाचं प्रयोजन काय? ही याच्यापासून भिन्न आहे, हे अनेक रूप आहे, हे असं ज्ञान उत्पन्न करून देणं हे झालं पर्यायाचं प्रयोजन. काय समजलं सोनी? काय समजलं सांग. हॅलो, बोला. द्रव्य तेच आहे, एक एकत्व रूप आहे, उत्पन्न होत आहे प्रत्येक समयामध्ये वेगवेगळ्या. म्हणजे एकत्व रूप आहे. एकत्व रूप ज्ञानाला, अन्वय ज्ञानाला उत्पन्न करतं ते झालं द्रव्य. आणि भिन्न भिन्न व्यावृत्ती ज्ञानाला जे उत्पन्न करतं, अनेक रूपाने जे उत्पन्न करतं ते ज्ञान म्हणजे ते त्या पर्यायाचं प्रयोजन झालं असं सांगतायत. तर प्रयोजनाच्या अपेक्षेने पण भेद आहे. अजून कशाच्या अपेक्षेने भेद आहे? चौथं सांगितलं संख्या भेदात. समजतंय? द्रव्याची संख्या 1 आहे, पर्यायाची संख्या अनेक आहे. प्रतिभास भेदात 5वा हेतू घेतला. म्हणजे काय? द्रव्याचा प्रतिभास द्रव्य रूपाने होतो, पर्यायाचा प्रतिभास पर्याय रूपाने होतो. म्हणून प्रतिभासामध्ये म्हणजे जाणीवेत येण्या रूपाने दोघांमध्ये भेद असल्यामुळे दोघंजण भिन्न भिन्न रूपाने जाणीवेत येतात. म्हणून पुढं सांगितलं कालभेदात. द्रव्याचा काळ त्रिकाल गोचर आहे आणि पर्यायाचा काळ वर्तमान गोचर आहे. वर्तमान कालवाचक आहे, वर्तमान सूचक आहे. काय घेतलंय? असा काळभेद असल्यामुळे त्यांच्यामध्ये भेद आहे. भिन्न कालादिवत. वर्तमान विषय मात्र असल्यामुळे पर्याय हे आहे ती वर्तमान विषय रूप आहे, म्हणून त्याच्यामध्ये तो काळ वेगळा. आणि द्रव्याचं त्रिकाल विषयक सगळ्या पर्यायांना ते ग्रहण करतं, म्हणून त्याचा काळ भिन्न आहे. पुढं सांगितलं शक्तिमान शक्ती भेदात. शक्तिमान
शक्तिभाव भेदात असं काहीतरी घेतलंय. म्हणजे काय, शक्तिमान म्हणजे द्रव्य आणि शक्ती म्हणजे त्याचा अंश आहे, पर्याय आहे. अशा रूपाने त्यांच्यामध्ये भेद असल्यामुळे द्रव्य आणि पर्यायामध्ये कथनचित भेद आहे. आणि शेवटचं सांगितलं परिणाम विशेषात, म्हणजे परिणामामध्ये भेद असल्यामुळे परिणाम विशेषात असं त्यांनी शब्द वापरलाय कारिकेमध्ये. परिणाम विशेषात म्हणजे परिणाम भिन्न भिन्न असल्यामुळे इथं घेतलंय त्यांनी, वाचते मी. यह तद्भाव लक्षण इन संपूर्ण गुण पर्याय रूप परिणामों में व्याप्त है. द्रव्य तो अनादि अनंत एक स्वभाव रूप, हे झालं त्याचा परिणाम. द्रव्य कसा आहे, द्रव्याचा परिणाम आणि पर्यायाचा परिणाम वेगळा वेगळा आहे. द्रव्याचा परिणाम काय, अनादि अनंत, आणि पर्यायाचा परिणाम साधी शांत. द्रव्याचा परिणाम अनादि अनंत एक स्वभाव रूप आहे आणि पर्यायाचा परिणाम अनेक स्वभाव रूप आहे, अनेक रूप आहे. अशा रीतीने त्यांच्यामध्ये परिणाम म्हणजे स्वभाव म्हणा, स्वभाव भिन्न असल्यामुळे त्यांच्यामध्ये भेद आहे, कथनचित भेद आहे. अतः संज्ञा संख्या विशेष से, परिणाम विशेष से, स्वलक्षण विशेष से इन पर्यायों में भेद है. दोनों का प्रयोजनादि कार्य भी अलग अलग है. यथा द्रव्य एकत्व अन्वय ज्ञानादि कार्य रूप है, पर्याय अनेकत्व व्यावृत्ति प्रत्यय कार्य रूप है. द्रव्य त्रिकाल गोचर है, पर्याय वर्तमान काल वाली है. म्हणून सांगितलं द्रव्य आणि पर्यायामध्ये सर्वथा भेद नाही आणि सर्वथा अभेद नाही. मग हे समजून काय फायदा, आपण कुठल्या तरी पर्यायाला धरून बसतो की मला सुख पाहिजे. काय पाहिजे मामा, सुख पाहिजे. मग सुख ही पर्याय का स्वभाव आहे. मग पर्याय पाहिजे म्हणल्यावर मिळणार का आणि ती टिकणार का. मग त्या पर्यायाला धरायचा प्रयत्न करू नका. तर सुख का होणार आहे, कुठून येणार आहे, त्या द्रव्याला धरा तर निरंतर सुख मिळणार. जसं म्हणलं तुम्हाला रत्न पाहिजे रत्न, डायमंड्स पाहिजे म्हणल्यावर तुम्ही कुठं गेला, दुकानात गेला, तिथनं मिळालं. दुसऱ्या वेळेस गेला तर तिथं नव्हतंच. मग तुम्हाला जर निरंतर ते रत्न पाहिजे असतील तर कुठं जायला पाहिजे, समुद्रात. घर सोडायचं आणि समुद्रात जाऊन बसायचं का. कारण समुद्राला रत्नांची खाण म्हटलं ना. मग तसंच धन पाहिजे तर कुठंतरी खजाना मिळालं तर निरंतर त्यातनं धन निघत राहणार. मग असं म्हणायचं की पर्यायाचा आश्रय करणार तर सुख मिळणार नाही, पण जो स्वभाव आहे तो कसा आहे, सुखाची खाण आहे. मग त्याच्या आश्रयाला जावं तर सतत सुख, प्रत्येक पर्यायामध्ये सुख पाहिजे. नुसतं पाहिजे म्हणणार आणि आपण जर स्वभावाला जाणणार नाही तर आपल्याला सुखाची प्राप्ती होणार नाही. म्हणून सुख ज्याला पाहिजे त्यांनी काय करायचं, स्वतःला धरा, स्वतःला जाणा, तर तिथं आपल्याला पण भगवंतांसमान निरंतर सुखाचा आनंदाचा सुखाचा स्वाद भोगायला मिळतो. भगवंतांना किती आनंद आहे, अनंत आनंद आहे. कसा असणार हो. आपण एखाद्याकडे पाहून असा विचार करतो ना की ते त्या घरातले किती सुखी असतील, इतकं मोठं घर आहे, इतकं वैभव आहे, इतके श्रीमंत आहेत, तर ते सुखी असतील असं तुम्हाला वाटतं. मग त्या भगवंतांकडे बघितल्यावर काय म्हणणार हो, काय म्हणता. भगवान तर 3 लोकात सगळ्यात जास्त श्रीमंत आहेत असं विशापार स्तोत्रमध्ये सांगितलं. हे भगवान तुम्ही सगळ्यात श्रीमंत आहात, पण तुम्हाला त्या सगळ्या दीन माणसांकडे बघून गर्व नाही वाटत. तुम्ही काय करता, उलट त्यांना सुद्धा आपल्या समान बनवण्याचा प्रयत्न करता. मग म्हणून सांगतायत की भगवान तुम्हीच खरे श्रीमंत आहात. म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला पण हेवा वाटायला पाहिजे की त्यांच्यासारखं सुख
मला पण पाहिजे, मला पण भोगता येतं, मी पण भोगायला पाहिजे, म्हणून स्वतःला जाणा तर तशी सिद्धदशा आपल्या पर्यायात पण प्रगट होणार. हो जाणा. सिद्धोहम अनंत सुख स्वरूपोहम निर्विकल्प स्वरूपोहम अभेद स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर्जन.